बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी एका बोगस मतदाराला पळवल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय। एका व्हिडिओमध्ये बोगस मतदाराला काही कार्यकर्ते चोपताना दिसतात, मात्र त्याच वेळी आमदार पुत्र कुणाल गायकवाड हे घटनास्थळी पोहोचतात आणि बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत करताना दिसतात असा आरोप होतोय आणि त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जाते। बघूयात नेमकं प्रकरण काय। मंडळी, जीव तोडून पळणारा हा बोगस मतदार बघा। बोगस मतदान करताना काही कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं आणि चांगला चोप दिला। आता तुम्ही म्हणाल, या ठिकाणी एवढी माणसं असताना तसंच पोलीसही असताना हा बोगस मतदार पळाला कसा? त्याचं झालं असं, बुलढाण्याचे आमदार महोदय संजय गायकवाडांचे पुत्र दबंग स्टाईलनं घटनास्थळी बुलेटवर पोहोचले आणि त्यांनीच या बोगस मतदाराला पळवून लावल्याचा आरोप होतोय। या व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते या बोगस मतदाराला चोप देत आहेत, मात्र त्याच वेळी या ठिकाणी कुणाल गायकवाड पोहोचतात आणि एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क 3 ते 4 वेळा तिथून ढूम ठोकण्यासाठी कुणाल गायकवाड हे या बोगस मतदाराला सांगताना दिसतात। एवढंच नव्हे तर घटनास्थळी पोलीस आल्यानंतर बोगस मतदार हा कुणाल गायकवाड यांना मिठी मारतोय। त्यावेळी पोलिसांकडे बोगस मतदाराला न देता उलट पोलिसांनाच कुणाल गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांना पकडलं आणि बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। दरम्यान या व्हिडिओ नंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। बोगस मतदारांद्वारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय, तर अनेकांकडे बोगस मतदान कार्ड आणि आधार कार्ड असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। खालची वाळू सरकलेली आहे आणि एक सर्वसामान्य व्यक्तीचा या ठिकाणी विजय होण्याच्या उंबरठ्यावर आहे। त्यामुळे इथला स्थानिक व्यक्ती जो नेहमी अशाच भानगडी करतो, मागच्या वेळेस 841 मतांनी निसटता विजय झाला आणि तोही बोगस मताचा विजय झाला आणि आज रोजी सुद्धा हाच प्रकारे घाटाखालचे काही गावं आहेत, आव्हा असेल, थड असेल, दहीगाव असेल, या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे। काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहे, तर काही गाड्या ह्या देऊळघाट मार्गे येत आहे। पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही। त्या प्रभाग क्रमांक 6 मधले बूथ होते काही, त्या बूथवर बोगस मतदार खेड्यापाड्याहून आलेले मतदार त्यांना इथे जे आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड तयार करून दिलेलं आहे बोगस, त्या पद्धतीनं आमच्या बूथ एजंटने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतल्यानंतरही तरी आम्ही त्यांना पकडून दिलं, 2-3 लोक पकडून दिले, तरी या इथल्या पोलीस प्रशासनाने त्यांना सोडून दिलं आणि पळून लावलं। बुलढाण्यातील बोगस मतदाराला पळवण्यासाठी कुणाल गायकवाड यांनी मदत केल्याच्या आरोपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। दरम्यान यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसतात। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे।
खरं म्हणजे ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनच या सगळ्याची बोगस वोटर मशीनमध्ये घोटाळा असे प्रचंड आरोप हे महाराष्ट्रातना देशातना व्हायला लागले. मी पुन्हा सांगतो, कारण तो त्याचा माणूस असेल. आम्ही जे बोलतोय ना, दुबार नावं, बोगस याद्या, इकडनं तिकडनं आणलेली नावं, हे सगळे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या मदतीने. एका वेळेला हजार नावं. आता जर मी निवडणूक यादीमध्ये नाव टाकायला गेलो तर मला एकट्याचं नाव टाकायला मला स्वतः जावं लागतं. पण सत्ताधारी नेते ज्यावेळेला जातात त्यावेळेला हजाराचा गट्टा एका वेळेला घेतला जातो. बुलढाणाच नव्हे तर राज्यभरात अनेक ठिकाणी असे प्रकार उघडकीला आले आहेत. मात्र कुणाल गायकवाडांनी बोगस मतदाराला पळवून लावल्याचा आरोप धक्कादायक आहे. एखाद्या बोगस मतदाराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं जातं. मात्र आमदार महोदयांच्या पुत्रानं थेट बोगस मतदाराला मदत केल्याचा आरोप होतोय. गंभीर बाब म्हणजे आमदार पुत्राच्या कार्यकर्त्यांना चक्क पोलिसाला देखील अडवलं. त्यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये जे दिसतंय त्या आधारावर संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांच्यावर कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागलंय. मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा.